सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मधील जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सीपी मुंबईचं कॉन्स्टेबल, बॅट्समन आणि कारागृह पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या दिनांकाबद्दल गेले 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मी एकट्यानंच डेट सांगितली होती 15 एप्रिलच्या आसपास. आणि आता आपल्या हातामध्ये एक परिपत्रक आहे, त्याच डेटच्या आसपास आलेलं परिपत्रक आहे. दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी ह्याची जी लेखी परीक्षा आहे ती फिक्स होत असलेली दिसून येते. आता हे परिपत्रक काय आहे, कशा पद्धतीनं आहे, किंवा हे डिपार्टमेंटची काय इन्फॉर्मेशन आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय आणि याच्यामध्ये काय पॉसिबिलिटी आहे का की ही भरती पुढे जाऊ शकते का, म्हणजे लेखी पुढे जाऊ शकते का, ह्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की समजा 2 महिन्यापूर्वी जर तुम्हाला मी एक अपडेट दिली असेल आणि ती 2 महिन्याच्या नंतर तीच होत असेल त्या डेटच्या नियर अबाउट, तर लक्षात घ्या की या चॅनलमध्ये ताकद किती आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, सेम ॲज मुंबईच्या जागा ज्यावेळी वाढल्या 1062 जागा, त्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये व्हिडिओ बनवला होता आणि 26 जानेवारी 2025च्या आसपास त्या जागा वाढ झालेल्या होत्या. 1, 2, 300, 400, 500 नाही, 1062 जागा वाढलेल्या होत्या. आणि अशाच पद्धतीने इतर घटकामध्ये पण जागा वाढ म्हणून सांगितलं होतं आणि त्यातली पिंपरी चिंचवड 140 जागा आसपास जागा वाढ झालेली आहे. सो आता सुद्धा मी अजूनपर्यंत सांगतो की पाठीमागे ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच आता तशा पद्धतीने होत असलेल्या दिसून येतात, लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचा विषय की हे जे काही डिटेल्स आहेत ह्याच्यामध्ये डिटेल्स जे दिलेले आहेत ते सगळं तुमच्यापर्यंत विश्लेषण करतोय आणि त्याच पद्धतीनं लेखी परीक्षा अजून सुद्धा पुढे जाऊ शकते का, काय पॉसिबिलिटी आहे का सर, काही दिलेली तारीख हीच फिक्स होणार असं काय आहे का सर, हे सगळी विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सो चॅनलवर नवीन असाल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथून पुढचं मेडिकल असेल, डॉक्युमेंट असेल, फायनल कट ऑफ असेल किंवा जॉईनिंग असेल, हे कधी लागणार, कशा पद्धतीने असणार आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहिजे असेल तर लवकर आत्ताच पहिला चॅनल सबस्क्राईब करायला लागतोय. तर दिलेली इन्फॉर्मेशन आणि पाठिंबाची अपडेट 2 महिन्यापूर्वीची आणि ती आता 12 एप्रिल ही तारीख फिक्स होत आलेली आहे. तर बघा काय दिलंय मी, रिक्वायरमेंट फॉर मुंबई पोलीस कॉन्स्टेबल, बॅट्समन आणि प्रिझन, म्हणजे 3 घटक एकाच दिवशी घेण्याचा प्रयत्न यांचा आहे. परत सांगतोय, रिक्वायरमेंट फॉर मुंबई पोलीस कॉन्स्टेबल, बॅट्समन आणि प्रिझन, एका दिवशी 3 घटक घेण्याचा प्रयत्न यांचा आहे, लक्षात ठेवायचं. कॉन्स्टेबल 2024-25 ची पोलीस भरती असं त्यांनी दिलेलं आहे. सीट अवेलेबिलिटी फॉर रिटर्न एक्झामिनेशन ऑन डेट 12/4/2026. हे काय आहे तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यावाईज ज्यावेळी फिजिकल होते, ज्यावेळी लेखी घ्यायचे असतात त्यावेळी त्या भागातील जे काही शाळा कॉलेजेस असतात, सेम ॲज मुंबईला पण, मुंबईमध्ये जेवढे परिमंडळ आहेत त्या परिमंडळातले जे काही शाळा कॉलेजेस आहेत त्यांना काही डेट जे आहेत त्यांच्या डेट किंवा डेज ज्या दिवशी शाळा कॉलेज बंद असणार आहे, सुट्टी असणार आहे किंवा तिथले सीट जे असतील ते अवेलेबल असणार आहे, असे काही डेट त्यांना पाठीमागे डिपार्टमेंटला पाठवायला सांगितलेलं असतात आणि तीच हे परिपत्रक आहे. हे ऑफिशियल डिपार्टमेंटचं परिपत्रक आहे असा विषय नाही, या लक्षात ठेवायचं. सो हे रिटर्न पाठवलेलं आहे डिपार्टमेंटला. आता डिपार्टमेंट ह्या गोष्टीवरती विचार करणार आहे की 12 तारखेला घेऊयात का म्हणून. मग 12 तारखेला घेऊयात का म्हटल्यानंतर 13, 14, 15 तारखेला आसपास परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. सो अशा पद्धतीनं ह्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला क्लिअर करतोय की ह्यामध्ये काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं होणार आहे. आता बघा, सीट अवेलेबिलिटी फॉर रिटर्न एक्झामिनेशन ऑन डेट 12/4/2026 आणि ह्याच्या आधी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं 15 तारीख आणि ही 12 तारीख आली, लक्षात ठेवा. आता बघूया, आता याच्यामध्ये काय दिले, झोन, जसं मी मगाशी बोललो की झोन मधले येणारे परिमंडळ वगैरे सगळ्या गोष्टी. आता झोन दिलंय 9 असं दिलेलं आहे. नेम ऑफ द पोलीस स्टेशन, म्हणजे त्याच्या अंडर किंवा त्याच्या जवळची पोलीस स्टेशन आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता काही ठिकाणी बांद्रा दिले, काही ठिकाणी आंबोली दिले, अशा पद्धतीनं. त्यानंतर नेम ऑफ द स्कूल ऑब्लेक कॉलेज विथ कम्प्लीट ऍड्रेस पिनकोड, म्हणजे ज्या ठिकाणी हे जे शाळा कॉलेज उपलब्ध झालेले आहेत त्या ठिकाणचा पिनकोड आणि त्याचा ऍड्रेस सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघा, तर अंजुमन इस्लाम गर्ल हायस्कूल, बाजार रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई 400050 पिनकोड, अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. तर त्या शाळेमधले जे काही फ्लोअर आहेत ते फ्लोअर पण दिले आहेत. फर्स्ट फ्लोअर, सेकंड आणि 4th आणि 5th अशा पद्धतीने फ्लोअर दिले आहेत, म्हणजे पहिल्या फ्लोअर पासून ते 5व्या फ्लोअर पर्यंत जे काही क्लासरूम आहेत ते अवेलेबल झाले म्हणून त्यांनी ह्या डिटेल्समध्ये परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, नंतर बघा क्लासरूम बघा, 102 नंबर, 103 नंबर, 201, 202 अशा पद्धतीनं जवळजवळ 507 पर्यंत क्लासरूम इथं अवेलेबल झालेले आहेत. त्यानंतर स्ट्रेंथ बघा,
तर सगळ्यात महत्वाचं क्लासरूम 102 मध्ये फर्स्ट फ्लोअरला क्लासरूम 102 मध्ये 24 मुलं बसणार आहेत. फर्स्ट फ्लोअरलाच 103 नंबरच्या रूम मध्ये 24 मुलं बसणार आहेत. सेम ॲज सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर वगैरे त्याच्यात पद्धतीनं 24 सगळीकडे 24 मुलांची स्ट्रेंथ त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे एकंदरीत जागा केवढ्या आहेत आणि आम्हाला स्ट्रेंथ किती पाहिजे आणि आम्हाला वर्ग किती पाहिजे हे डिपार्टमेंटने अगोदर सांगितलेलं असते एखाद्या शाळा आणि एखाद्या कॉलेजेसला त्या परिमंडळाच्या त्या एरियातल्या, आणि मग त्या कॉलेजेसनी ते रिटर्न त्यांनी डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. तेच हे लक्षात ठेवा. सो सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केली आहे. आता बघा दुसरे जे काय आहे झोन 9 मध्ये नेम ऑफ द पोलीस स्टेशन अंबोली असं दिलंय आणि त्याच्यामध्ये नेम ऑफ द कॉलेजमध्ये दिलंय भक्ती वेदांत स्वामी मिशन स्कूल शास्त्रीनगर 4 बंगलो जो आहे अंधेरीला, अंधेरी वेस्टला, मुंबई 400053 अशा पद्धतीनं त्यांचे जे काही फ्लोअर आहेत ते तिसरा आणि चौथा आणि पाचवा फ्लोअर सेम ॲज वरच्या फ्लोअर जे होते तसे इथं सुद्धा फ्लोअर आहेत. आणि मग याच्यामध्ये क्लासरूम पण दिलेत आणि स्ट्रेंथ पण दिले. प्रत्येक वर्गामध्ये इथं सुद्धा 24 अशी संख्या त्यांनी दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. आता हे परिपत्रक आता आल्यानंतर हे सगळीकडे व्हायरल व्हायला लागले, सगळीकडे पोहोचलेलं आहे, आपण सुद्धा टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. सो अशा पद्धतीनं आता सर सगळ्यात महत्वाचा विषय की सर 12 तारखेला लेखी होऊ शकते का, हा विषय सगळ्यात महत्वाचा. ह्याच्या अगोदर 4-5 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे म्हणून एक्झाम कॅन्सल होणार, एक्झाम पुढे जाणार असा विषय. त्याच्या आधी एक मी बोललेलो होतो की 2 दिवस अगोदर सुद्धा घेऊ शकतात, 2 दिवस अगोदर घेऊन ती एक्झाम पूर्ण करू शकतात. आणि इथं तर एका दिवशी 3 शेड्यूल किंवा 3 घटकाची एक्झाम घेण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटचा आहे. सो कुठेतरी एक फिक्स झालं की 3 घटकाची एक्झाम एका दिवशी होऊ शकतात, 3 घटकाच्या, कारण की एरिया तोच असतोय आणि मध्ये स्पेस असतोय. 2022च्या पोलीस भरतीला 22-23च्या पोलीस भरतीला काही जिल्ह्यांमध्ये 3 घटकांच्या लेखी परीक्षा एका दिवशी झालेल्या होत्या. त्यामुळे कोणतर म्हणेल की होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, अजिबात तसं काय समजू नका. 3 घटकांच्या लेखी परीक्षा एका दिवशी झालेल्या आहेत. जसं की सातारा पोलीस सेम ॲज आता सुद्धा काही घटक आहेत. आता जसं मुंबईला यांनी सांगितले की 12 तारीख ही त्या शाळा आणि स्कूलनं डिपार्टमेंटला रिटर्न पाठवले की अवेलेबल आहेत, ह्या तारखेला तुम्ही घेणार का नाही घेणार का, याचा सगळा अधिकार हा आता डिपार्टमेंटचा असणार आहे. कुठंतरी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, तुम्हाला माहिती आहे 14 तारखेला. सो 13 तारखेलाच बंदोबस्त लागेल आणि 12 तारखेपर्यंत ती लिस्ट असेल. सो अशा पद्धतीनं तिथं मनुष्यबळ नाही असं म्हणू शकत नाही आपण, कारण एवढी मोठी लोकसंख्या आहे आणि आता तर कुठेतरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न स्ट्रेंथचा, मनुष्यबळाची कमतरता असे म्हणू शकत नाही. तरी सुद्धा आता हे शाळा कॉलेजेस कडून हे परिपत्रक डिपार्टमेंटला गेलंय. आता ही लेखी परीक्षा 12 तारखेला घ्यायची की नाही घ्यायची, आता हा सगळा विषय डिपार्टमेंटच्या हातात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक हे ऑफिशियल डिपार्टमेंटचं नसून शाळा कॉलेजेसनी ते रिटर्न पाठवले कुणाला, जे काही हे असतील होम डिपार्टमेंट त्यांना पाठवलेलं आहे. सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये दिलेली संख्या, क्लासरूम असेल, परिमंडळ असेल, बाकी सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. सो अतिशय महत्वाचा विषय. एक तर कुठेतरी 99% असं वाटतं की 12 तारखेला सुद्धा होऊ शकते, कारण की आता सीट अवेलेबल आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. त्यातल्या त्यात 1 तारखेपर्यंत हे आक्षेप नोंदवायचे आहेत. 3 तारखेपर्यंत विषय सगळं, 5 तारखेला कट ऑफ लागेल आणि 7 तारखेपर्यंत सुद्धा हॉल तिकीट देऊ शकतात 5 दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर, आणि 12 तारखेला पेपर होऊ शकतात. पण कुठेतरी 1% असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेचा विचार करून ही एक्झाम ही 14+7 होऊ शकते किंवा पुढे जाऊ शकते 20, 22 तारखेच्या आसपास असं वाटतं 1%. पण तुम्हाला पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मी सांगून देईन की ती 12 तारीख ही फिक्स होईल का अजून पुढे जाऊ शकते. पण आताच्या घडीला तुम्हाला एक काम करावं लागेल, 12 तारीखच फिक्स पकडा, कारण की जर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला तर 12 तारखेला पेपर होऊ शकतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय आहे की सर 12 तारखेला एक्झाम होणार का. एक तर आता अवेलेबल तर झालेल्याच आहेत, त्यामुळं आता सगळा डिपार्टमेंटचा निर्णय असेल तरी सुद्धा पुढच्या 1-2 दिवसामध्ये सगळी इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन पोहोच करणार आहे. सो अगोदर 2 महिने सांगितलेली गोष्ट ही ऑफिशियल त्या दिनांकाच्या जवळ लेखी परीक्षा आल्या, पूर्ण महाराष्ट्राने बघितलेली होती की मुंबईची लेखी परीक्षा ही 15 तारखेच्या आसपास होणार असं मी सांगितलेलं होतं. ज्यावेळी मुंबई पोलीस डिपार्टमेंटनं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवड्याचं त्यांनी टेंटेटिव्ह डेट सांगितलेली होती, त्याच्या आधी मी महिनाभर अगोदर हे 15 तारखेच्या आसपास ही लेखी परीक्षा होणार म्हणून सांगितलेलं होतं. सो अतिशय महत्वाचा विषय होता. आता काही दिवस बाकी आहेत, तुम्ही 12 तारीख पकडा. 12 तारखेपर्यंत प्रत्येक दिवसाला 1.5 दिवस जरी दिला, 1.5, 2 दिवस, इझिली सगळा विषय पूर्ण होतात. भ्यायची गरज नाहीये. वाढले दिवस तर काही विषयच नाहीये. पण जर 12 तारखेला झाली तर मग आळस करून जर आता गेलात तर 100% तोंडावर पडणार. पुढच्या भरत्या ह्या कमी आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं अजिबात आळस बाळगू नका. अतिशय महत्वाची गोष्ट होती की काय होणार, कसं होणार वगैरे वगैरे.
तर अजून एक गोष्ट खूप महत्वाची, मुंबई लोहमारचा पेपर तर झालाच आहे, त्याच पद्धतीनं मुंबई लोहमारच्या एक्झामसाठी आपल्या पीडीएफ मधले 48 क्वेश्चन आलेले होते. आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय की मुंबई कॉन्स्टेबल असेल, प्रिझन असेल किंवा बॅट्समन असेल, आताचे जे काही 12 तारखेची जी अनाउन्समेंट मागापासून सांगतोय, त्या एक्झामला जर तुम्हाला ही आपली पीडीएफ हवी असेल तर मुंबई स्पेशल 15,000 प्रश्नसंच असलेली पीडीएफ आपण घेऊन आलोय. त्याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेत, जसे की मराठी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, जीके जीएस, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न, जिल्हा स्पेशल, त्याच पद्धतीने जुने सगळे प्रश्नपत्रिका सोडून दिलेत विथ विश्लेषण, त्याच पद्धतीनं सरावासाठी प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न 1984 ते 2024 पर्यंत वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. सो काय शिल्लक ठेवलेलं नाही, म्हणून सगळ्यात जास्त ते प्रश्न आपल्या पीडीएफ मधले येतात, लक्षात ठेवायचं. सो ज्याला ज्याला ही पीडीएफ पाहिजे आहे, अतिशय महत्वाची आहे. यावेळी ही पीडीएफ गेम चेंजर असणार आहे, तुम्हाला निकालात घेऊन येणार, लक्षात ठेवा. सो पाठीमागे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केल्यात, त्या तुमच्या समोर आहेत आणि पाठीमागे सगळे व्हिडिओ ह्याला प्रूफ देतील. पण आताच्या घडीला एवढा मोठा विश्वास असेल तर एक काम करावं लागते, ही पीडीएफ 2100+ पानांची पीडीएफ आहे. अजूनही तुमच्याकडे 12 दिवस आहे. जे तुम्ही केलाय ते सोडून तुम्हाला हार्ड जे वाटते ते जर केला तर तोच पेपरला असणार आहेत प्रश्न, लक्षात ठेवायचं. सो ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफचा रेट आहे 799 रुपये आणि आपण देतोय फक्त आणि फक्त 399 रुपयाला. फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती आज संध्याकाळपर्यंत ही पीडीएफ 5 मिनिटांमध्ये भेटून जाणार आहे. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचा आहे. सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन, आनंदाचीच बातमी म्हणा की एकंदरीत सगळ्यात मोठा घटक सिटी मुंबईचा आणि त्या घटकाचं जे काही ऑफिशियल अनाउन्समेंट आहे ती 12 तारीख आता तर झालेली आहे, पण आता सगळ्याचा सगळा जो अधिकार आहे तो डिपार्टमेंटचा असेल. तो कदाचित या 2 दिवसामध्ये तुम्हाला फिक्स सांगेल की 12 तारीख घेतील का, मी सांगेल 15 तारीख घेतील. 15 तारीख तर घेऊ शकत नाहीत कारण 14 एप्रिलला सगळा विषय बंदोबस्त क्लोज होतोय 15 तारखेला. त्यामुळे जो 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं ते तुमच्यापर्यंत आज खरं ठरलंय. खूप आनंद होतोय कारण की कोणत्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव न करता हा महाराष्ट्रातील पूर्ण लोक ही आपली समजून, ही विद्यार्थी आपली समजून यांच्यापर्यंत प्रामाणिक राहण्याचं काम गेले 19च्या भरतीपासून 21, 22, 23 आणि 24-25 ची ही पोलीस भरतीच्या समोर तुमच्यासाठी हे मार्गदर्शन केलेलं आहे. सो हे प्रामाणिकपणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका आणि त्याच पद्धतीनं आपला ह्या हार्डवर्कसाठी मात्र एक लाईक मात्र करा आणि जे जे मुंबई पोलीसला आहेत त्यांना मात्र हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. सो उद्या सकाळचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे की कशा पद्धतीने पुढची तयारी असेल आणि काय होणार आहे, किती परिमंडळ असणार आहेत, किती कॉलेजेस असतील, कोणता बंदोबस्त आहे, किती स्टाफ असणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो आता चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. एकंदरीत सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि तो सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.